अत्यंत दुर्दैवी गोष्ट आज घडलेली आहे. कारण नीटचाच पेपर फुटला तर त्याचा 20-25 दिवसापासून अख्ख्या भारतभर त्याचा रोष विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. आणि आज तर जे विद्यमान शिक्षक आहेत आणि ज्यांचं भविष्य शिक्षक होणार आहेत त्यांच्या भवितव्याची टीईटीचं एक्झाम ही उद्या होणार होती आणि त्यांनी खूप तयारी केली होती आणि तो जर पेपर फुटणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. सोलापूरमधील जवळपास 28,000 शिक्षक या एक्झामला परीक्षेला बसले होते आणि राज्यभरातून बघायला गेलं तर जवळपास 6.5 लाख शिक्षक या एक्झामला बसलेले होते आणि त्यांचं भवितव्य अंधारमय टीईटीचा पेपर फुटल्यामुळे झालेला आहे. आणि याची जबाबदारी म्हणून आमची अशी मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ही एक्झाम कंडक्ट करण्यासाठी ज्या सिस्टीमला त्यांनी दिलं होतं त्या सिस्टीम मधील दोषींवर त्वरित कारवाई करावी. कारण विद्यार्थ्यांच्या पेपर फुटीबरोबर आता शिक्षकांचे सुद्धा पेपर फुटत आहेत. ही आता कुठंतरी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. जे शिक्षक मुलांचं भविष्य घडवतात, महाराष्ट्र घडवतायत, देश घडवतायत आणि त्यांचंच भवितव्य जर अंधकारमय होणार असेल तर याची दक्षता म्हणून शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा देणे गरजेचं आहे.